वाजवत टाळ्या. मला जाणवतंय चौकात एक पप्या असतो. पप्या यार, मग पप्याला आमंत्रण येतात, चाल आक्रोश मोर्चाचा. पप्या जातो, डोळं वाटारून तिथं उपासना देतो आणि पप्या कट्टर. जेव्हा ईद जवळ येते, ईद, त्यावेळेला पप्या म्हणतो, अरे असलम भाई भूल गया क्या? असलम भाई मग रागान बघत म्हणते, आता घावास. पप्या म्हणते, ईदला बोलवा. असलं म्हणते, ये रे. मग पप्या पंक्तीत बसतो. मग सगळ्यांपेक्षा जास्त असलम काय करतो, 4-4 हाडं नळ्या त्याच्या ताटात ठेवतो. पप्या पोटभर जेवतो, शेवटची नळी अशी वळून घेतो आणि मग म्हणतो, सर्व धर्म समभाव. जोपर्यंत ह्यो पप्या आणि ह्यो असलम आहे तोपर्यंत किती बी आपटा. हा देश भारताचा आहे, भारतीयच राहणार आहे, याला काही फरक नाही. आणि आम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे, मी आता घाबरतच नाही कोणाला. उगाच सगळेजण असे घाबरून बसले, चाव 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 चाव. काय संबंध आहे? या महाराष्ट्राचा 7-12 छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे. हा महाराष्ट्र, हा देश फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे, त्यांचाच राहणार आहे. बाकीच्यांचा अजिबात इथे नाटकं करून घेतली जाणार नाही. आणि आज या कार्यक्रमाला तो असलम बी उपस्थित आहे, तो पप्या बी उपस्थित आहे. आणि ही बारामती आहे आणि हा भारत आहे. सगळे आहे. फक्त तुमच्यातला संवाद जो थांबला होता ना, तो संवाद करून द्यायला कोण नव्हतं. आता हे काळा दगड आहे, बोला एकमेकांशी. जय भीम, जय शिवराय, जय भीमराय, जय अहिल्याबाई होळकर. हे मागचं दडवून ठेवल्यात सगळं बाहेर काढणार आहे. आणि जी कट्टरता आलेली आहे प्रत्येकाच्या, ही कट्टरता संपवत चाललेली आहे आम्हाला आणि या लोकशाहीला, या संविधानाला. ही कट्टरता कुठेतरी थांबली पाहिजे. विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो असं आम्ही 10वी पर्यंत फक्त बोंबललोय. आज एकट्याला उभं करून म्हणायला हवं त्याला पूर्ण प्रतिज्ञा. 4-5 ठिकाणी अडखळते ते. एकट्याला भारताची प्रतिज्ञा म्हणता येत नाही काही जणांना, कारण त्याला सुद्धा माहिती आहे 4-5 जणातच ही जाते. म्हणजे एकमेकाच्या संगतीनच ती पूर्ण होणार आहे. म्हणजे हाच भारत आहे. आणि या देशाच्या एकात्मतेला बोट लावायचा प्रयत्न जे जे करतील त्यांना या देशातला राम बघून गेला. पण आज हा देश आहे, हा महाराष्ट्र आहे. आमच्यातला संवाद संपलाय. आम्ही एकमेकांकडे माणूस म्हणून बघायचं विसरत चाललोय. आणि जाहीरपणानं अडाणी 2री-3री नापास झालेली ती मीडियावर म्हणतायत या देशाचं संविधान थांबवलं पाहिजे, संपवलं पाहिजे. तरी आम्ही गप्प आहे. त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे हे संविधान आहे म्हणून तू आहेस, हा देश आहे. म्हणून कवितेच्या ओळी येतात की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता. मी करावे पाखरांच्या हवाले तिला,
मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारे अब्दुल कलाम ही व्हावी कविता. पण सध्या माझं पोरग हमाली करायची वेळ आली तर ती हमाली करा, पण ते अब्दुल कलाम झालं नाही पाहिजे, ती शास्त्रज्ञ झालं नाही पाहिजे, त्यानं हमालीच करायची, त्यानं कलाम काम आहे. अशी जी मानसिकता आलेली आहे. कारण आम्ही सगळेच 20 मार्काचं नागरिक शास्त्र शिकलेली माणसं आहोत. आमच्या डोक्यात तेवढंच 20 मार्कात आहे. टीव्ही मास्तरनंच प्रश्न त्यानंच उत्तर लिहिली. रस्त्याला एक खड्डा असतो, त्या खड्ड्याच्या अलीकडे 12 फूट अंतरावर बोर्ड असतो. बोर्डावर लिहिलेलं असतं वाहने सावकाश चालवा, पुढे खड्डा आहे. मग आम्ही लगेच गाडी ब्रेक मारून हळूच खड्ड्यात वर जातो आणि बोर्डावर नाव लिहिलेलं असतं अमुक अमुक नगरसेवक यांच्या सौजन्याने. मग आम्ही नाव बघतो आणि आम्ही म्हणतो भाऊ किती भारी, भाऊ किती काळजी घेतो. पण तो बोर्ड लावायला 12,000 रुपये भाऊन खर्च केला आणि खड्डा 3,000 मुजत होता, त्यानं मुजवला ना. त्यानं 5 वर्ष खड्डा ठेवला, 5 वर्ष ते पिक्चर कधी आहे आणि आम्हाला गणितच कळलं. आम्ही म्हणते भाऊ भारी. 20 मार्काचं नागरिक शास्त्र. आता पावसाळ्यात पूर आल्यावर आपण सगळेजण जाऊया वाहून. मध्ये एका परिसंवादामध्ये मी म्हटलं की नागरिक शास्त्र अभ्यासक्रमामध्ये घाला आणि ती 100 मार्काच करा, आणि इतर विषयात जसं 35ला पास असतं तसं नागरिक शास्त्रात 80ला पास करा, आणि ह्या विषयात जोपर्यंत पास होत नाही त्याला पुढे ढकलायचं नाही. भविष्यात तो जर असं म्हटला 2 मुलं झाल्यानंतर सुद्धा नागरिक शास्त्रातच राहिले, 7वीतच जायचं तरी चालत, असं त्या बोललो परिसंवादात. एका तर एक विचारवंत म्हटले, चंदन शे, हा देश भावनेवर चालत नाही. तुमची भावना बरोबर आहे, पण 1 मार्क जरी कमी पडला तरी विद्यार्थी आत्महत्या करतात. हे नागरिक शास्त्र जर नाही सुटलं तर किती विद्यार्थी मरतील. मग मी एकाच ओळीत उत्तर दिलं, म्हटलं ती जिवंत राहून तरी काय करतात. हा देश आहे आणि आम्हाला बेरोजगार म्हणून कोणतरी चिडवते. आता तर डायरेक्ट झुरळच म्हणते. आम्ही झुरळ. मग एक झुरळ बाहेर येतं, ते आंदोलन करत, मग भारतातली सगळी झुरळ त्याच्याकडे जाते. मग जेव्हा त्या झुरळाची जात काढली जाते बाहेर, तेव्हा अर्धी झुरळ करत, आपल्या जातीच नाही. म्हणजे संघर्ष करणारा सुद्धा तुम्हाला पिचल्याला दलित नको आहे. आणि अशानं आम्ही भारत घडवण्याची स्वप्न पाहतो. बरेच जण आता माझ्यावर टीका सुरू आहे, हे असं करते, ती जाती विरोधी आहे. तसं मी आठवड्याला जात बदलते आणि महिन्याला धर्म. तुम्हाला मी सापडणारच नाही. तुम्हाला या महाराष्ट्रातला संत ज्ञानेश्वर चालूच शकत नाही. कारण ज्ञानेश्वर म्हणतात, आता विश्वात्मके गेले येणे वाग्यज्ञ कौशल. म्हणून ज्ञानेश्वर गाठायचा.
तुकाराम तर चालतच नव्हता. तुकाराम तेव्हाही चालत नव्हता, तुकाराम आजही चालत नाही. तेव्हाचा तुकाराम वैकुंठाला पाठवायचा आणि आजचा तुकाराम बदली करून नाचवायचा. हे तुम्ही सगळेजण वैचारिक आहात. या देशातलं संस्कृत फार महत्वाचं होतं. आता अनेक जण माझ्याकडे म्हणतील ही कुठं व्हायला आहे. संस्कृत जगातली संस्कृत ही एकमेव भाषा आहे जी विज्ञानवादी भाषा म्हणून मी त्या भाषेकडे बघतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी संस्कृतचाच अभ्यास जास्त केलेला आहे. पण ही संस्कृत सर्वसामान्य माणसांची भाषा होऊ दिली नाही. कारण यांनी जी संस्कृत मध्ये लिहून ठेवले ते आम्हाला कळत आणि ती समजावून सांगण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरांनी केला. म्हणून ज्ञानेश्वर नाही चालत. यांचे ते बुवा बाबा मंत्र म्हणतात नाही. प्रभू रामाला युद्धावर जाताना रावणानं लिहिलेला तांडव श्लोक आहे तो म्हणतात. पण दंडीनं लिहिलेलं रामचरण मानस मधला स्त्रोत हे सांगत नाही. दंडीनं लिहिलेल्या दशावतारी कथेतली संस्कृत मधली 10व्या राजाची कथा हे सांगत नाही. कारण शबरीची उष्टी बोरं खाणारा, शबरीच्या मांडीवर डोकं ठेवून आपली वेदना अश्रूंच्या वाटेने पाडणारा प्रभू रामचंद्र हे आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. आणि आज रामाच्या मंदिरात चोरी झाल्यावर वर्ण अजून हेच म्हणतात आम्ही आमचं बघून घेऊ. त्यात किती कट्टर अजून वर्ण आमची कट्टर. आमचं म्हणतंय हिंदू हे धर्मच. तू गप ना. तुझ्या ह्या कट्टरपणामुळे निवडून येईल. एक तर भावकी मतदान करत नाही. त्यात असं बोलल्यावर ती लांब हाकलून देते. पेट्रोलला पैसे नाही आम्हाला आणि प्रचार करते आणि वर्ण अजून माझ्या रक्तात बाबासाहेब आहेत. मग मी त्याला थांबवून म्हणतो रक्तात तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि लयच लाडू मिठाई खाल्ली असली, चहा प्याला असला तर शुगर सापडते. आता तर त्याच्या पुढचंच वाक्य येते माझं रक्तच निळ आहे. मी कट्टर आणि असं बोलल्यावर आमचीच मला मारते. मी रोज सगळ्यांचा मार खातो. मग मार खाऊनच मी काळा पडतो. मी आधी बोलायचं खरं बोललं मारते. आता गंमत अशी झाली, परवा पुण्यात मी चहा पेत थांबलो. उदाहरण काल्पनिक आहे ते, पण अंधभक्तांना सांगावं लागतं. ती एक वेगळाच देश आहे भारताचा. ते 2014 जन्माला आला. त्याला कळना झालं आई कोण बहीण कोण. आईवरून बहिणीवरून शिवी देते, त्याच्या डीपीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचं आडनाव देशपांडे. आता ती युट्यूबवर बघत असताना माझ्या डेस्कटॉप बघत बसू कुठं भावतो कुठं भावतो लगेच थांबलो. पुण्यात थांबलो होतो. कथा काल्पनिक आहे. कुठल्या तरी एका शेतकऱ्याची गाय दावणीचा कासरा तोडून चौकात आणली आणि गाय ओरिजिनल देशी गाय. ज्या या नव्या पिढीला देशी गाय म्हणजे माहितच नाही.
ती जर्सी गायचं गोमूत्र पिते. त्यांना ही ओरिजिनल आणि डुप्लिकेट कळलं, मुळात हीच ओरिजिनल नाही. मग कुणीतरी सांगितलं की ही आपली ओरिजिनल गाय. मग सगळी मोबाईल घेऊन गाय, सगळी मग कट्टर गायीचं. मग ती रील काढायला लागले, फोटो काढायला लागले. त्या रील व्हायरल व्हायला लागल्या. देशी गाय पुण्यात, हे आपलं थांबलोय बघत. गर्दी जशी झाली तशी गाय बुजली आणि गाय या गर्दीला बघून पळत सुटली. तर ही सगळी फोटो काढायला गायच्या माग. मग पळत 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 गाय गेली मशिदीत. गाय मशिदीमध्ये घुसली. सगळे मशिदीच्या दारात थांबले. गाय तिकडे गेली, आपली गाय मशिदीत गेली. मग मशिदीत गाय आली की बघून इकडचे कट्ट हे म्हणजे त्यांची गाय इकडे कशी, हे बी कट्ट हे म्हणजे हाकला हाकला हाकला. त्यांनी हाकलली, मग गाय बाहेर आली. मग यांनी धरली, परत पाया करायला लागली. तेवढ्यात एक जण म्हणला थांबा. गाय मशिदीत गेली, गाय बाटली. तिचं शुद्धीकरण करा, पवित्र करा. मग आता शुद्धीकरण कशाने करायचं? गोमूत्र. मग ती गाय सुसू करेपर्यंत थांबली. तिचंच गोमूत्र घेऊन तिच्यावर शिंपडलं, गाय शुद्ध झाली. ही गर्दी सगळी वाढली. मग राजकीय नेते सगळे आले, गाय आमची गाय. मग गायचा मेन मालक तिथं गायला शोधत आला. त्याला बघून गायला बरं वाटलं, गाय त्याच्याकडे गेली, त्याच्या हाताला चाटायला लागली. तेवढे सगळे बाजूला सरले. ते म्हटलं गाय माझी आहे, मी गायचा मालक आहे, मी जातो घेऊन. मग ते घेऊन चालला. सगळे बाजूला झाले. तेवढ्यात एकाने विचारलंच, नाव काय तुमचं? तर यो म्हणला मग बरोबर मोहम्मदला तुडवला. आमची काय आणि तिकडं दावणीला गोट्यात सकाळपासून आई गायब असलेली वासरू दिवसभर उपाशी राहून अंबरडा पडत त्याने कासरा तोडला. आणि गायीची पावलं बघत ती वासरू सुद्धा त्या गायीजवळ आलं, तिच्या कासला खानाला बिलगलं. त्यावेळेला सगळी बाजूला झाली. मग त्या गायीमधली आई मला दिसली, त्या वासरामधलं लेकरू मला दिसलं. मी आईची आणि गायीची कविता लिहिली. मग ह्यात ते धर्म आले. मग सगळ्या धर्मांनी मला मारलं. ज्यांना गायी आणि आईच कळत नाही ते सांगताय. आज मी सांगतो, तुमच्यापेक्षा जास्त गायीचा आदर आम्हाला आहे आणि आम्ही शेतकऱ्यांची करू. आणि या आसन पोलिशी जी बसलाय माणूस, या माणसानं घोषणा केली गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा द्या. आणि तेवढ्यामुळे ते माणूस मला, आज माझी सुद्धा तीच इच्छा आहे की आमच्या गायीला डायरेक्ट राष्ट्रीय पशु म्हणून घोषितच करा. म्हणजे तुमचं काय चालत नाही, कुणाचंच काय चालत. आता असं बोलली होती मारते, तुझा काय संबंध म्हणते? कारण आमचाच संबंध आहे. कट्टर सगळीकडे कट्टर. आणि ह्या आमच्यातल्या कट्टरतेचा फायदा तो डायरेक्टर घेतो. तुम्ही आम्ही सगळे एका पिक्चर मधले कॅरेक्टर आहे. आपल्याला माहित ना आपलं शूटिंग चालू आहे.
आपल्याला न सांगता पण रोल दिलाय तो आपण निभावून चाललो. कारण आम्ही आमच्यातला भारतीय विसरून गेलो. 40 आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर सुद्धा काय झाडी डोंगर हाटीने बघून आम्ही डायलॉग ऐकून हसतच आलोय. पण आम्हाला नागरिक शास्त्रातलं हरवलेलं संविधान आम्हाला लक्षातच येईना. मी पुरोगामी आहे पण कट्टर नाही. माझं प्रतिगाम्यांवरती तेवढंच प्रेम आहे. मी शिव शाहू फुले आंबेडकरवादी आहे पण माझं टिळक सावरकरांवरती राग आहे. ही प्रेमाची भाषा बोलायला मी आलो आणि ती आम्ही बोलली पाहिजे. आमचा एकमेकांशी संवाद होत नाही त्यामुळं कोणीतरी खेळवतंय का काय असा संशय मला येतो. कारण आम्ही गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, संत तुकाराम यांचं बोट सोडून आम्ही बागेश्वर बाबाचा दरबार धरला आणि बागेश्वर बाबाच्या दरबारात गेलं की कॅप्टन खरात बोट तोडतो. ही बोट तोडतो. आणि मला माहित पण नव्हतं या बोटाला अनामिका म्हणतात. त्या दिवशी कळलं. आम्ही आधी करंगळी जवळचं बोट एवढंच आणलं. ती बोट तोडतोय ते. आपण चिंच खाऊन जी चिचुका राहते ना, चल्लसाठी खेळतो आम्ही, त्या बेण्यानं ती 3 लाखाला आणि घेतलो आम्ही. बरं विकत घ्यायला कोण आहे? डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार, न्यायाधीश त्यांनी विकत घेतले 3 लाखाला. मधाची एवढी बाटली 9 लाखाला विकत घेतली. त्याच्याकडे कुठला शेतकरी गेला नाही, गवंडी गेला नाही, सुतार गेला नाही, पेंटर गेला नाही. ही हायपायवाले गेले आणि ओशनो जलते गेला. हे काही इतिहास सांगत नाही मी 400 वर्षापूर्वीचा. तुम्ही म्हणजे 400 वर्षापूर्वी, हे आता घडले 2 महिन्यापूर्वी. या म्हणजे चंद्रावर माणूस गेलाय त्याच्यानंतर ही घडले. माणूस चंद्रावर जायच्या आधी ही घडलं असतं तर आम्ही तेव्हा येडी होती आमची माणसं, झालं असं. ती माणूस चंद्रावर गेल्यावर ही घडले. मला तर कधी कधी वाटतं की खराच सुद्धा असला पाहिजे. आमचं काय ऐकत नाही. मग ते बरोबर घेते पण ते नुसता असला नाही पाहिजे. तर दर 6 महिन्याला असा खराच सापडला नाही पाहिजे. ती बी व्हिडिओ सकट सापडला. कारण आम्ही जागा बदलली आमची. कुठं जायचं कुठं थांबायचं हीच आम्हाला कळना. आम्ही 70% डोळे बारीक करून स्वामी बघायला लागलो मोबाईलवर. पाया पडते. ही भक्तीचा बाजार झाला की खरा त्याचा व्यवहार करतोच. एवढं काय आम्हाला मिळालं. आमच्या बहिणाबाईंचे अभंग आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते. हाताला चटका लागल्याशिवाय भाकर येत नाही हातात. एवढं साधं तत्वज्ञान एका अडाणी कवयित्रीनं या महाराष्ट्राला दिले. तिच्या नावाने विद्यापीठ आहे.
पण आम्हाला घाई 2 दिवसात श्रीमंत कसं होईल याच्यासाठी बागेश्वर बाबाकडे जायचं. पण एक सांगू का, रील काढणारे बाबा, फोटो काढणारे संत, हे ढोंगी यांची संख्या कितीही असली तरी आलम प्रभू आणि रामकृष्ण परमहंसांसारखे ओरिजिनल माणसं मठाधिपती या महाराष्ट्रात अजूनही आहेत. फक्त त्यांना विवेकानंदांचा शोध घेत चालले, त्यांना विवेकानंद सापडत नाही. आता एवढ्यापर्यंत बोललो, ह्याच्यात कुठे हिंदू विरोधी बोललो तरी ती म्हणते हिंदू विरोधीच बोलला का, बोंबलाय ना. संविधानाला नाव घेतलं की म्हणते हिंदू विरोधी. आमचा हिंदू एवढा येडा नाही. रामकृष्ण हरी माऊली म्हणणारा आमचा हिंदू आहे अजून. त्याच्याशी तुम्हाला तुमच्याशी काही देणं घेत नाही. तुम्ही जे या 2 वर्षभरात जे बॅनर लावले होते ना, हिंदू 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 करून, ते सगळे बॅनर मागच्या आठवड्यात त्या पुण्याच्या ताडीवाला रोडला विकायला बसले होते असे अर्ध्या किमतीत. आणि लोक ती विकत घेत होती 100-150 रुपयाला. का माहिती आहे? पत्र गळत्यात म्हणून. आणि आज पाऊस पडतोय ना, तर प्रत्येक पत्र्यावर, गळणाऱ्या पत्र्यावर तो हिंदू असा थांबलेला आहे. आणि कुणाची जात धर्म न बघता त्याला ते पावसाचं पाणी अडवून धरलंय. किती ते सूट देते, तो आमचा हिंदू आहे रे. आमचा हिंदू म्हणत नाही त्याला मारा, त्याला कापा. आणि आज आम्हाला कळायला लागले की तुम्ही का हिंदूवरती ताबा घेतलाय. हिंदू या शब्दावर ताबा घेतला की दार लावून चोऱ्या करता येतात. या देशातला हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, शीख असो, दलित, आमचं कुणी असो, बौद्ध असो, या सर्वांचा देश आहे. आणि याच्यात फूट पाडायचं काम अजिबात कुणी करू नका. कारण ही एक दिवस तुमच्या अंगलट येणार आहे. आमचं वैचारिक शहाणपण आम्ही टाकत चाललोय मागं. आमच्यात पण अंधभक्त आहेतच, आमच्यात तर लय आहेत, म्हणजे ती समजवायच्या बाहेर आहेत. मला भीती कुणाचीच नाही वाटत, आमचीच वाटत. आमचीच नाही मारत नाही. कट्टर बाबासाहेब आमचेच. काय संबंध तुझा? मी तर म्हणतोय कायदा करायला पाहिजे. एखादा मराठा जर म्हणला छत्रपती शिवराय आमचेच, उचला आतमध्ये, जामीनच नाही. बौद्ध म्हणला बाबासाहेब आमचेच, उचला आत. आणि एखादा मातंग जर म्हणला अण्णाभाऊ लहुजा आमचेच, त्याला अंडा शेल काय. असं बोलल्यावर मग अंग सुद्धा मला माझं एक बरं आहे, मी डायरेक्ट मागाला मागा म्हणू शकतो, महाराला हे महारा असं म्हणू शकतो. कारण माझ्याकडे दाखला एसटीचा आहे. अठराशेचे काय म्हणून मी ठेवले. असं विचारानं जा सारखीच अहो का कशासाठी? आम्ही आता आरक्षणावर भांडायला लागलो, सगळीच भांडायला लागली.
बरं ते नोकऱ्याच नाही त्या आणि भांडणं मात्र चालू आहे. एवढं येड्यावानी जगणं म्हणजे ही जातीसाठी जगणं सुरू झाले. तर आम्ही अभ्यास केला आमच्या पोरांनी 5 वर्ष घाम निघूस तर पोरगा अभ्यास करते, चौकात सुद्धा जात नाही. आणि अचानक पेपरच्या 1 तास आधी त्याला कळते पेपर फुटलाय. काय करायचं? म्हणजे 20 लाख रुपये देऊन मेन प्रश्नपत्रिका घ्यायची वेगळी बॅच चालू असते आणि आम्ही 4 एकर घालवून लातूरला पाठवली होती. तर ह्यो पेपर दरवर्षी फुटत होता, फक्त या वर्षी तो नीट फुटला नाही. आता आम्हालाच भीती वाटायला लागली आहे, ताप आल्यावर दवाखान्यात जाऊ का नको. आणि कॉपी केल्यावर डॉक्टर आहे. आणि खरंच नाना, पहिली माणसं आजारी पडले की दारात ॲम्ब्युलन्स यायची, त्या पेशंटला घेऊन जायचे, पेशंट बरं व्हायचं, चालत घरी यायचं. आता पेशंट चालत जाते. नाकात कापूस कापून ही आमची अवस्था आहे आज याची, या कट्टरतेमुळे झाली. धार्मिक जातीची कट्टरतामुळे हे कोणाचं लक्षच नाही. परवा तर टेटचं पेपर फुटलाय. टेट म्हणजे प्राध्यापक शिक्षक असणंच. याच्यावर एक उदाहरण आहे माझं चांगलं. आता इथल्या वातावरणाशी किती मिळतं जुळते माहीत नाही, तुम्ही ते नीट समजून घ्या. एका देशाचा एक राजा होता, तो अडाणीच होता. एका देशाचा होता, आपला नाव. मग त्याच्या मनात कधीही काय नाही आणि त्याच्या मनात जी येईल तेच काय त्या देशाचा आपला नाही. आणि एक दिवस त्याच्या रात्री 8 वाजता मनात आलंच. त्याला मनाशी विचार केला, म्हणला माझ्या देशात नेमकं काय चाललंय ही मला स्वतःला आता जाणून घेतलं पाहिजे. म्हणून त्यानं स्वतः वेश बदलला, त्याचा घोडा बाहेर काढला आणि घोड्यावर बसून तो राज्यात फिरायला चालला. मग माझं राज्य देश फिरायला लागलाय, राजा चांगलं चालेल. आणि अचानक त्याला एक दुकान दिसलं आणि त्या दुकानाजवळ एक बॅनर दिसला, पाटी दिसली. त्या पाटीवरती लिहिण्यात आलेलं होतं, इथं पदव्या विकत मिळतील. राजाला आश्चर्य वाटलं, माझ्या राज्यात पदव्या विकत मिळतात. म्हटलं चला माझ्याकडे बी पदवी नाही, आपण एक पदवी घेऊ त्या राज्यात. तिथला नाही. मग राजा त्या दुकानाजवळ गेला, घोडा थांबवला, घोड्यावरून राजा खाली उतरला, त्या खिडकीत गेला, त्या खिडकीत ती व्यक्ती बसली होती. राजाने विचारलं, साहेब पदव्या विकत मिळतात का? तर त्याने मेनू कार्डच पुढे टाकलं. त्याच्यावर लिहिलं होतं SSC 10,000, HSC 20,000, BA 30,000 आणि तिन्ही पदव्या घेतल्या तर MA डिस्काउंट मध्ये. राजा होता, राजाकडे भरपूर पैसा होता. राजाने सगळे पैसे काढले, दिले, ज्या म्हणलं सगळ्याच पदव्या.
राजाने सगळ्या पदव्या विकत घेतल्या. राजा पदवीधर झाला, त्याचा थाटच बदलला. मान ताट करूनच बाहेर आला. घोड्याकडे बघितलं, घोड्याच्या मानावर हात फिरवला, घोड्यावर बसला, घोड्याला टाच मारली. पण गंमत अशी झाली, घोडं पुढं बी सरकलं, घोडं मागही हलला. तासभर झालं घोडं पुढं टपवतोय, वरवतोय, घोडं हलनाच. राजा म्हटला, घोड्याला काय झालं? मग त्यानं मनातच विचारलं, त्याला सवयच होती मनातच विचार. मग राजाच्या विचार करून लक्षात आलं की घोडं सुद्धा माझ्या सोबत मोठं झालं आणि आज अचानक मी पदवी करतो. घोड्याला सुद्धा एक पदवी घ्यायला पाहिजे. घोड्याला विचारलं, तुला बी पदवी पाहिजे का? घोड्यानेच माना. घोडं म्हणलं पाहिजे. हा म्हणला, आलोच. राजा परत दुकानाजवळ गेला. म्हणला, साहेब माझी विनंती आहे, मी पदवीधर झालो, पण लहानपणापासून माझं घोडं माझ्या सोबत मोठं झालं, त्याला एक पदवी द्या. ती घोडा रुसलाय माझ्या, घोडा रुसलाय, त्याच्यासाठी एखादी पदवी घ्या, द्या, पाहिजे तेवढं पैसे घ्या. तर त्या व्यक्तीनं हात जोडत उत्तर दिलं. ती व्यक्ती म्हणाली, साहेब माफ करा, आम्ही घोड्यांना नाही, गाढवांना पदव्या घ्या. आणि गाढव पदवीधर झाले. ही आमची व्यवस्था आहे, ही अवस्था आहे. पण पोरांना छातीला कवटाळून शिकवणारे साने गुरुजींना आम्ही विसरलो. आमच्यासारख्या बहुजन पोरांना मांडीवर घेऊन पुरणपोळीचा घास भरवणारे आणि शिक्षण देणारे कर्मवीरराव भाऊराव पाटलांना आम्ही विसरलो. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून विद्यार्थ्यांना कपडे देणारे माटे गुरुजी आम्ही विसरलो. पण आता मुलींच्या छातीवर नजर ठेवून शिकवणारे माने तयार झाले. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वरच्यावर लाटणारे भाऊरावांच्या जागी खाऊराव आले. आणि माटे सरांच्या जागी चौका चौकात शिक्षणाची दुकानं मांडणारे चाटे आणि गावकरांचे मोठे याच व्यवस्थेत निर्माण केले. म्हणजे साने ते माने, भाऊराव ते खाऊराव आणि माटे ते चाटे आणि मोठे, हा आमचा भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्रवास. आणि असं बोललं मला मार. आता ते अंध भक्त म्हणत, आमच्या घराजवळ माटे सर राहते, त्यालाच बोलणार, त्याला माटे माहित नाही, साने सुद्धा त्याला माहित नाही. भाऊराव तर त्याचा विषय डोक्याच्या बाहेरचा आहे. आणि तो मला म्हणला हिंदू गेला. अरे मी देशात काय करतो, या महाराष्ट्राचं काहीतरी बोलतो. प्रत्येक जातीला एक एक नेता आहे. जातीसाठी माती खाय, पण एकेकाला सोडणार नाही. त्याच्याकडे बघितलं तर मला भ्यास वाटते. यांच्या घरची तरी यांना कसं सहन करत असत. आणि ही जमात कधी हसत नाही बरं का. त्या अशी एकट्यातच बघत असते. तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला हे जातीवादी दिसतात तुम्हाला, हसतच नाही. यांच्या डोक्यात तीच. चुकून जरी एका दगडावरती कोणी पान खाऊन चुकलेलं दिसलं ना, तिथं ती पाया पडते. असं इकडंच आहे असं नाही.
तुमच्यात काय तुमच्या जगा डबल आहे. तुम्ही पैगंबर खरा सांगायला लागला तर तुम्हालाच तुडवते. ती म्हणते शांत बस, जेवढं दिली तेवढीच बोल. त्याच्यामुळे इकडे परिवर्तन नाही, इकडे परिवर्तन, आणि ही परिवर्तनच एका व्यवस्थेला नको आहे. म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्मग्रंथ वाचले, पान चालताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावा. मी धर्मालाच चुका लावला आणि मी मानत. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. मी माणसात येणं गरजेचं आहे. आणि असं बोललं मारते, खरं बोलले मारते. दाभोळकरांना बी मारलं, पानसरेंना बी मारलं, कलबुर्गींना बी मारलं, आणि सकाळी सकाळीच मारलं. गुड मॉर्निंग ठिशक्या. पण खरं सांगू का, ज्या दिवशी या महाराष्ट्रातल्या भारताच्या प्रत्येक टीव्हीच्या स्क्रीनवर खराब दिसायला लागला होता, त्या दिवशी सगळ्यांच्या तोंडात एकच नाव आलं होतं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. आणि ज्यानं कोणी गोळ्या घातल्यात ना, तो सुद्धा दार लावून रडला असं, आणि त्याची बायको गेली असं. पण शहाणपण सांगणाऱ्या माणसांची गरज आहे. आम्ही काही शहाणे नाही, मी तर जोकरच आहे. मला तर जोकरच ठरवलंय. मी कुठे एका जागाला असते, मी सगळीकडे जाणार ना. संविधानात मला हक्क दिला आहे. फक्त सत्तेत असणारा पक्ष सोडून मी सगळीकडे जाणार. उद्या मला ट्रम्पने बोलवलं, मी तिकडे जाणार. त्याला मी बुद्धच सांगणार. आमच्यातली लई टीका करतात कोरिष्ठाच्या, काय सांग, फार काळा पाडला मला. पण त्यांना एवढं सांगायचं आहे मला, ती घरात बसून लेख लिहिणारी चळवळ करते. एप्रिल 2027 माझा आत्ताच बुक आहे, आंबेडकर जयंतीचा. असा बोंबलत तर तेवढं काय, आता गणपतीमध्ये मला बोलवलं, नवरात्रमध्ये बोलवलं, आणि मी जाणार. भारतीय आहे. मला आता असं वाटतंय की या देशात सगळं पाहिजे. भगवं पाहिजे, हिरवं पाहिजे, निळं पाहिजे, पिवळं पाहिजे. आता पांढरं पण पिक्चर मध्ये आलंय, पांढरं बी पाहिजे, सगळं पाहिजे. खेळा रंगपंचमी तुमची. आंदोलन पाहिजे, मोर्चा पाहिजे, आक्रोश पाहिजे. काय खेळायचंय ती रंगपंचमी खेळा. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माणूस मेला नाही पाहिजे. आणि ज्या वेळेला तिरंगा उभा राहील, तिरंगा फडकला की तुमच्या सगळ्यांची झेंडे बंद झाले पाहिजे. ओनली तिरंगाच पाहिजे. आता काय काय म्हणतात, आमच्या देशाचा तिरंगा झेंडाच नाही. तिरंगाचा आहे बाबा, कारण त्याच्यात अशोक चक्र आहे. पण अशोक चक्र आमच्या ह्याच्या गाडीवर असत, तो
आणि ते चौकात गाठ पडतो मला असं तोंडात आवाज असतो गगड गगड मग त्याला जेबीन नाही म्हणून वाटत मला मी तोंड बदलून जातो तो ती मागलं म्हणतोय गद्दा जयभीम नाम गद्दा मग जयंती जवळ आल्यावर त्याने ते अशोक चक्र मोठं करून खाली जयभीम घेऊन आवडलं अशोक चक्र मोठं जयभीम हे काय अशोक चक्र म्हटलं किती काढले आहेत मग स्टँड लोन मोजायला माहितच नाही मग मला संध्याकाळी कळतं 2 हप्ते राहिलेत गाडीचं फायनान्स वाला शोधतो आणि ह्योच आरक्षणाच्या मोर्चात पुढे असतो आम्ही पुढे गेलो किती पुढे गेले ती तरी सगळी पुढे या एकदा मला बघूनच किती पुढे गेली मी एवढ्या झोपडपट्ट्या अजून आमच्या आहेतच कशा शिकलेली मी कट्टर बिगर शिकलेली मी कट्टर म्हणून वरचा डायरेक्टर बरोबर पिक्चर बनवतो आणि त्यात आंबेडकरवादी म्हणजे आंबेडकरवादी म्हणजे ह्यो आमचाच पाहिजे मी कोणी सांगितलं एखाद्या देशपांडे सुद्धा आंबेडकरवादी असतो शेख सुद्धा आंबेडकरवादी असतो भोसले सुद्धा आंबेडकरवादी असतो आणि कांबळे सुद्धा आंबेडकरवादी असतो तुमच्या काही राशन कार्डावर नाही आंबेडकरवादी आंबेडकरवादी म्हणजे भारतीय आणि भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी ही सरळ साधी व्याख्या आहे आणि मग मला आमचे समीक्षक विचारवंत मेसेज टाकतात मग काय चंदनशिवे आज कुठल्या कुणाच्या स्टेजवर अरे मी कुणाच्या बी स्टेजवर जाऊ माझ्या कवितेतला कांबळे हा पाठीवर सरस्वती नाही सावित्रीच काढणार ज्या दिवशी कांबळेने सावित्री काढायला बंद करीन त्या दिवशी मार्गी मला येईल पण हा विचार ही चळवळ ही समतेची चळवळ मानवतेची चळवळ आता तुम्हाला सुद्धा सगळ्यांना ही चळवळ कधी आठवली धंदा बंद पडला तुम्ही असं चळवळीत नव्हता असं नाही तुम्ही मदत करत होता हे पण पिक्चर मध्ये येत नव्हता आता तुम्ही डायरेक्ट पिक्चर मध्ये आता कळलं का मी मार्क खाते सगळ्यांनी या चळवळी ही शिवशाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचारांची माती आहे इथं ही चळवळ आहे हा विचार आहे आणि कुणी कितीही उड्या मारल्या तरी या देशातला पुरोगामी विचार संपणार नाही तो आम्ही संपू देणार नाही बारामतीत असो महाराष्ट्रात असो पुणे जिल्ह्यात असो भारतात असो किंवा जगात कुणाचीही सत्ता असो रुबाब पुरोगाम्यांचाच असणार आहे तेवढं लक्षात ठेवा आणि हा परिवर्तनवादी विचार आणि मी सुद्धा आता पुन्हा तुम्ही दाबलेली संस्कृत भाषा बाहेर काढणार आता बारकाईने काय काय मला जे ऐकतायत त्यांना मी सांगतो या युट्यूब वाल्यावर ऐकते ते मी ज्या दंडीनं रामस्मरण लिहिलेलं आहे ना ते बाहेर काढणार आहे
हा दंडी आमच्यापासून का लपवून ठेवलाय हे सांगणार आहे मी त्यांनाच. आता अंधभक्त माझ्याकडे असं बघायला मी काय बोलायला तुमच्या लय रेंजच्या बाहेरच आहे. त्यामुळे तुम्ही सगळे माझ्यासाठी एन्जॉय आहात. मी फक्त एन्जॉयच करतो. पण आमची ती तशीच आहे. मी खरं सांगतो, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस या ज्यावेळेला गाणं गातात, डान्स करतात, तर त्या व्हिडिओ खाली सुद्धा घाणघाण शब्दात, अश्लील शब्दात शिव्या येतात. त्यावेळेला माझ्यासारख्या तिथे वेदनाच होता, कारण मी पुरोगामी आहे आणि त्या वेदना झाल्या पाहिजे. आता ह्या दृष्टीने बघितलं तर मग फडणवीस साहेब खरे पुरोगामी आहेत. पत्नीला एवढं स्वातंत्र्य कोण देते? पुरोगामीच देते. आणि जी पुरोगामी म्हणून बोंबलतात ना, यांच्या बायकांच्या डोक्याला पदर पडू देत नाही ते, घराच्या बाहेर नाहीत. ते बघा ती पुरोगामी. आता अंध भक्त मला कौतुक कसं काय केलं? जे आहे ते आहे. आम्ही ह्या दृष्टीने पण बघा नाही. पण मी खरं सांगतो, तुम्ही कितीही कट्टर झाला तरी तुमच्या मनातला भारत तो तुम्ही ठरवलं तरी सुद्धा संपू शकत नाही. तुमच्या आतला जो भारतीय आहे तो तुम्ही कितीही ठरवलं तरी तो संपू शकतच नाही. आज पण एकमेकांकडे हिंदू मुस्लिम बौद्ध म्हणून बघणारे असतात ना, रस्त्याला जाताना तुम्ही नीट ऑब्झर्वेशन, एखाद्याचं टू व्हीलर चालल्यावर त्याची स्टार्ट पडलेलं असतं, काय देणं गेलं नसते तरी 4 जण ओरडते त्याला, स्टँड नाव स्टँड नाव स्टँड. अरे मग जीव वाचवायची आमची प्रवृत्ती आहे, तर ही जीव घ्यायची विकृती तुम्ही का पेरताय? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. एखाद्या आईचं लेकरू दंगलीत मरतं, मग ती आम्ही असो किंवा आई असो, ती असं म्हणते का माझ्या नशिबात एवढंच होतं? ती इथल्या धर्मांना शिव्या देते. म्हणून कविता आहे की अरे यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर आणि म्हणावं मला नीती, लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी धरावा कागद, उचलावं पेन, तेवढ्यात हिटलरने तिथे यावं आणि हिटलरने म्हणावं मला, नितीन घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील नाही. मी लिहावी कविता, तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेनं तिथे यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी आणि लादेनं गुडघ्यावर बसून मला म्हणावं, नितीन दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात तेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी बारी पंढरीला आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर आणि सांगावं या देशात तुकाराम पेरला की पैगंबरच उगवत असतो. त्यानेही ते मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना तिसरं माहेंद्र विसरा, माझी कविता नेहमी आडवी. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडे तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावा म्हणतो, तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल, जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची? माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच विहार करत राहील, कारण
मी फक्त माणसांवर प्रेम करणार आहे. आणि ही कविता समजून घेणाऱ्यांची संख्या फार आहे आणि त्यांचाच हा भारत आहे. फक्त माझं सांगणं, म्हणणं आणि रिक्वेस्ट एवढीच आहे की आता आम्ही आमच्यातली कट्टरता सोडली पाहिजे आणि संवाद एकमेकांशी झाला पाहिजे. कारण आमचं जातं गेलंय, पण जातं जाताना ओळ्या पण गेल्या. गावगाड्यावरचा भर उन्हात गोल टोपी घालून येणारा आईस्क्रीमवाला असलम आता येत नाही. त्याचं पण एक वेदना आहे, दुःख आहे. अहो, गावगाड्यावरती सगळे आम्ही एकत्रित आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, जोपर्यंत आमचा पप्या ईद आल्यावर असलमला जवळ करते आणि हे असंच राहणार. ती सगळीकडे असते पण इथं येते आणि तो पप्या माझा आहे. ते आता उद्या इथं काहीतरी सभा येतो तिथं काय असणार, पण परवा हॉटेलला येते. कुणी कितीही काही केलं तरी हा देश भारतीयांचाच आहे, भारतीयांचाच राहणार आहे. तुमची सत्ता अजून 100 वर्ष जरी राहिली तरी इथं विकृती पेरली जाणार नाही. कारण ही माती संस्कृती ऍक्सेप्ट करते, विकृती नाही करत. यावरती आमचा विश्वास आहे. कारण रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेलं रक्त आहे, 14 तळ्यात उतरलेले पाय अजून आहेत, भिडेवाड्याच्या वर्गात कैलीत गिरवलेली अक्षरं अजूनही आहेत. आणि मी अजून एक गोष्ट आता महाराष्ट्रात बाहेर काढणार नाही. आमच्या अहिल्यामाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर तुम्ही लपवून ठेवले का? मल्हारराव होळकर हे परिवर्तनवादी आहे. मला सांगा, पती गेल्याला विधवा झालेल्या घरात न बसवता सत्तेच्या गादीवर बसवणारा सासरा आज तरी बघायला मिळतो का? हे काम मल्हाररावांनी केलेलं आहे, मल्हारराव होळकर. आणि हे मल्हारराव होळकर सुद्धा आम्ही महाराष्ट्राला आता सांगत केलं. तुम्ही किती काय काय दाबून ठेवलंय, ही सगळं आम्ही बाहेर काढलं. आम्ही शांत होतो, पण आमची जी मेंदू असणारी पोरं, त्यांचा मेंदू काढून तरी त्यांना रोबोट करायला लागला. हे बघवत नाही ना, आमची जी होते ती हो गोरक्षक आहेत आमची. त्यांना मी सांगतो, या उद्या माझ्यासाठी आपण गाईला राष्ट्रीय दर्जाचा दर्जा मिळवून देऊ. त्यांना काय होईल, तुम्हाला 25,000 पगार चालू. तो कसा ती मी बघतो. तुम्ही तिथं मागणी करून बघा, तिथं मारतीच तुम्हाला. सांस्कृतिक राजकारण खेळायचं नाही तुम्हाला, तर आम्ही अजून अण्णाभाऊ साठेंचा डब बाहेर काढलेला नाही. आणि वामन दादाची सूरपिठी जर आम्ही बाहेर काढली तर पळता होईल, थोडी होईल तुमची. सांस्कृतिक राजकारण आम्हाला शिकवायचंच नाही. हा ही लढाई ही काय माणसाबरोबरची लढाई, माणसातल्या वाढत चाललेल्या विकृती सोबतची लढाई. यदा यदा ही धर्मस्य असा उपदेश अर्जुनाला श्रीकृष्ण रणांगणात देत होता. आणि श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते की धर्मासाठी तुला तुझ्या भावांना मारावं लागेल. आणि अर्जुनाला ते ऐकलं. आम्ही श्रीकृष्णाला जवळ करू, पण आम्ही त्याच वेळेला जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो
भूतास परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ म्हणजे राक्षस, जे खळांची व्यंकटी, व्यंकट म्हणजे वाईट गुण, राक्षसांमधला वाईट गुण सांडला पाहिजे. आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, तो राक्षस मधला राक्षसी गुण गेल्यानंतर राहिलेला माणूस मला पाहिजे असं सांगणारा ज्ञानेश्वर आम्ही जवळ केलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला माणूस पेरायला जास्त अवघड नाही या देशात. तुमचं राजकारण करा, तुमची फोडाफोडी करा, अजून 40 फोडा, आमचं काही म्हणणं नाही. ही जी पेरणी सुरू करताय तुम्ही, ती होता कामा नये. आणि हा देश छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा हा देश आहे. भगतसिंग सुद्धा तुम्हाला नको आहे का? तर भगतसिंग नास्तिक आहे. भगतसिंग नाही बरोबर, पण भगतसिंग आज आमच्या काळजात आहे, आमचा आयडॉल आहे, आमचा हिरो आहे. त्या भगत संघाच्या स्वप्नातला भारत आम्हाला त्याला द्यायचा आहे. हे आम्ही सगळे विसरून चाललोय. आम्ही भारतीय असतोय कधी 15 ऑगस्टला एक गाणं लागतंय, ए मेरे वतन के लोगो. मग आम्ही सगळे भारतीय, सगळ्यांच्या डीपीवर तिरंगा, सगळ्यांच्या फेसबुकला तिरंगा, गालावर तिरंगा, टोपी तिरंगा, शर्ट तिरंगा. 16 ऑगस्ट आला की खेळ खलास. 26 जानेवारी पर्यंत तीच. त्यात ही वर्ण अजून बोंब कट्टर. कधीतरी या देशाकडे बघा, हा देश बघा, इथली माती बघा, आणि जगात आमचं काय स्थान निर्माण व्हायला लागले हे बी बघा. पण मॅलेडी चॉकलेटीच खायला लागल्यावर आम्ही काय करायचं? आणि असं बोलल्यावर मला माहिती. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही म्हणलेली प्रतिज्ञा आठवलीच पाहिजे. आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवा सारख्या दंगली होती तिथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथं राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज एकाकी पडत चाललाय, झुरळांचा आवाज एकाकी पडत चाललाय. जगाच्या नकाशात आमचा बेरोजगारांचा देश ढसा रडत चाललाय. हा रडणारा देश हसवायचा असेल तर आम्हाला आधी भारतीय होणं गरजेचं. पोट भरण्यासाठी धर्माचा वापर जर तुम्ही करत असाल तर तुम्ही अंधभक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहात. छत्रपती शिवाजी महाराजांना धर्माची गरज कधीच नव्हती, पण महाराजांची गरज तुम्हाला निर्माण झाली धर्मासाठी. हा तुमचा वैचारिक पराभव आहे. ही वैचारिक जी मागासवर आले ना त्याला आरक्षण पाहिजे असं वाटायला लागले. त्या बुद्धिमत्तेनुसार कॅटेगरी करा. यो अंधभक्त अ, अंधभक्त ब, अंधभक्त क, अंधभक्त ड, ही कॅटेगरी करा आणि त्याच्यानुसार यांची गावं वेगळी करा. त्याच्यात ते कोणतरी परवा
शाहू महाराज जयंतीला लेख लिहिला. राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पैसे दिले शिकण्यासाठी, स्कॉलरशिप दिली, असा लेख लिहिला. तर त्याच्या खाली कमेंट काय, बघा आम्ही तुम्हाला पैसे दिले म्हणून तुम्ही शिकले, किंवा म्हणते म्हणजे ह्यानं पैसे याला माहीतच नाही शाहू महाराज कोण, तू कोण, तुझा पप्पा कोण, तुझा आजा कोण. आणि त्याला वाटते आम्ही यांना पैसे. मग कोण म्हणते तुम्ही आरक्षणातनं डॉक्टर झाला, तुम्ही आरक्षणातनं वकील झाला, मग आता तुम्ही 95% मार्क पाडून कलेक्टर झाला. एवढे टक्के मार्क मिळवून कलेक्टर होऊन सुद्धा तुम्ही ओस्लो जल प्यायला गेला. सगळे डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, तहसीलदार होतात, तुम्ही सगळेजण साहेब झालात, पण माणूस नाही झालात. माणूस होणं यासाठी पाहिजे काहीतरी हातात पुस्तक वाचा, सगळंच वाचा, माणसं वाचा, माती बघा. उगाच एखाद्याच काय ऐकलं की त्याला धर्मविरोधी, देशद्रोही, ही जी म्हणण्याची तुमची पातळी घसरत चाललेली ती कुठेतरी थांबवा. आणि खरं सांगू का, ज्यांनी कोणी ही अंधभक्त आज तयार केलेत, आज हेच अंधभक्त उद्या तुमच्या घरावर येतील ना, त्या तुम्हाला सुद्धा त्यांना अडवणं मुश्किल नाही. हे चालती फिरते दहशतवादी म्हणजे अशी बॉम्ब जाईल, कधी फुटते सांगता येत नाही. फक्त धर्माची यांच्या जातीची पिन वडली की फुटणार आहे. स्वतःचा जीव द्यायला तयार आहे. कशासाठी? धर्मासाठी. आणि साल कुठलं चालू आहे? 2026. भारतात सरकार कोणाचं आहे? या देशाचं सरकार आहे. म्हणजे 1947च्या आधी इंग्रजांचं सरकार होतं. देश स्वातंत्र्य झाला, काँग्रेसचं सरकार आलं, मग इंदिरा सरकार आलं, मग वाजपेयी सरकार आलं, मग युतीचं सरकार, मग मनमोहन सिंग सरकार, मग मोदी सरकार, मग हे सरकार, या नावाचं सरकार. आमचं सरकार कुठं आहे? भारताचं सरकार कुठं आहे? आम्ही या दृष्टीतनं कधी सरकारकडे बघितलंच नाही. आम्ही 20 मार्काचं नागरिक शास्त्र शिकलेले. म्हणून चळवळी या वैचारिक पातळीवरती असावी, ती चळवळ असावी. आणि शहाण्यांनी या चळवळीत आपला सहभाग नोंदवला पाहिजे. त्यात शेख पण असला पाहिजे, भोसले पण असला पाहिजे, देशपांडे पण असला पाहिजे, कांबळे पण असला पाहिजे, वाल्मिकी सुद्धा असला पाहिजे, आणि आमचा धनगर सुद्धा असला पाहिजे, देवकोळे असला, सगळे असले पाहिजे. आणि सगळे भारतीय आहोत. कोणीतरी एक जण येऊन येते, जाती नावानं पेटवते, आम्ही पेटतोय. आमचा भारतीय खुट्टा एवढा मजबूत पाहिजे की कुणी हलवला तरी हल्ला नाही पाहिजे. आणि हलतोय का एवढं? आम्ही जात बघूनच मतदान करतोय. म्हणजे कसं का असं ना आमचं आहे, अरे ती घर जाते तरी काय आमचं. ही परिस्थिती थांबवून या देशाकडं आता भारतीय म्हणून बघण्याची गरज. म्हणून आता लय वेळ झाला, कांबळे पैदा घेऊन मी आपला जाणार आहे. आता परत सांगायला लावू नका कांबळे कोण आहे.
मला काल एक अकलूजवरून फोन आला, त्याचं नाव कांबळे. तेव्हा म्हणला तुम्ही कांबळे का नाव घेतले? म्हणलं काय झालं? ती सगळी मला चिडवली. माझ्या लक्षात आलं ही त्या कॅटेगरीतच जमते हो. कांबळे हा कुठल्या जातीचा नाही, प्रत्येक कडेवरला कांबळे वेगळा आहे. कांबळे हा सदाशिव पेठेत बी आहे आणि कांबळे भीमनगर मध्ये बी आहे, कांबळे मशिदीत बी आहे, कांबळे सगळीकडे आहे. ज्याच्यावर अन्याय होतोय आणि अन्याय होत असताना सुद्धा कांबळे ठामपणे उभा राहून लढतोय, हार मानत नाही, तो हा कांबळे. आज ज्यांनी राम मंदिरासाठी पैसे दिलेत त्यांचे पैसे चोरी झाले, पण त्यांनी कुणासोबतच दुःख बोलू शकत नाही, कारण आधीच मोबाटा करून ठेवला. आम्ही आता सांगायला नाही आमचं द्यायला. तो सुद्धा कांबळे आहे. त्याला माझी विनंती आहे, तू बाहेर ये आणि तू सांग मी भारतीय. आता असं बोललो लई चिडणार आहे. म्हणून त्याच्यासाठी ओळी आहे की सांभाळू कशाला गर्दीत खिसा, सांभाळू कशाला गर्दीत खिसा रे, देवळात लपला तो चोर आहे. देवळातच एवढा मोठा चोर असल्यावर गर्दीत खिसा सांभाळायची गरजच नाही. तिथं आशीर्वाद देऊन कापत्यात आणि इथं न कळत कापत्यात. न कळत खिसा कापलेल्या पाकिट माराची पोलीस कंप्लेंट करता येते, त्याची पोलीस कंप्लेंट होत नाही. आपल्याला जर चौकात एखादा पाकिट मार सापडला, आपला काही संबंध नसतो, 4 जण त्याला मारत असतात तर आपण सुद्धा जाऊन त्याला मारतो, आपला काय संबंध नसतो, का तर ती चोर आहे म्हणून आपण बी जाऊन मारतो. पाकिट मारायला आणि एवढं मारतो. पुढचं काय बोलायचं करी तुमचं तुम्ही बघून घ्या. जर अजून कोणाला वाटत असेल आमचा बघून घेऊ तर तुझी 10 एकर दे, आमचा काय सांग. कविता आहे कांबळे. हे आमचा कांबळे. आता हे कंतय म्हणजे कंतय, तो लढतोयच, तो रडत नाही, हार मानत. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कांबळा. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. आता इथं समजून घ्यायचं की कांबळेनं सावित्री काढताना सरस्वती पडलेली नाही. ते अंधभक्तांनी समजून घेतलं, तुमची सरस्वती आहेच, पण आमची सावित्री आणि पुसू देणार नाही. कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही राहिला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, कॉलेजमध्ये गेला आणि कांबळे तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हणल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रडला, नुसताच काढला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला जमत नाही, फुले वाचा. मग नातेवाईक म्हणले
सत्यनारायण कांबळे म्हणला पटत नाही. बाबासाहेब वाचा 22 प्रतिज्ञा. मग भावकी म्हटली जागरण गोंधळ बोकड तरी काम. कांबळे म्हणला पटतच नाही. गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे बोकाड शिजवून असा तुडवला पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच कांडला. मग कांबळे चळवळीत आला आणि कांबळे कवी झाला. कांबळे चळवळीत आला, कांबळे कवी झाला. मग कांबळेनं आपल्या चळवळीची कविता आपल्याच चळवळीला ऐकवली. सगळे वावा म्हटले. कांबळेनं आपल्याच चळवळीची कविता आपल्याच चळवळीला ऐकवली. सगळे वावा म्हटले. मग कांबळेनं हीच कविता दुसऱ्याला जाऊन ऐकवली. तेव्हा दुसरे वावा म्हटले आणि आपल्याच चळवळीला आपल्याच कवीला असा तुडवला. पण कांबळे नाही नुसताच काढला. मग कांबळे राजकीय चळवळीत आला. सगळे चळवळीचे गट तर दिसले. RK ABCD दिवाळीपर्यंत झेडपर्यंत झाले. दिवाळी संपल्यावर ती झेड संपल्यावर रोमन अंक काढतील पण गट निघणार आणि प्रत्येक गटाचा नेता राष्ट्रीय अध्यक्ष. आणि राष्ट्रीय अध्यक्ष राहायला कुठं आपलीच होती. आणि त्याचं भावासंग भांडण आहे 2 गुंठ्याच्या आडीसाठी. राष्ट्रीय अध्यक्ष ही सगळं बघून कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित द्या एकत्रित द्या एकत्रित द्या. शाहू फुले आंबेडकर समजून घ्या, पुरोगामी विचार समजून घ्या. दिवसभर कांबळे बोंबलत राहिले. शेवटी संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि मग एकत्रित येईल आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग कांबळेला कळले ही तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. आणि मग कांबळे आता वयस्कर झाला पण चळवळीत आहे. परवा ते कांबळेच मुलगा ते इंस्टाग्रामवर असते ते त्याच्यावर असते ते त्याला काय देणे घेणं नाही. ते रील स्क्रोल करत त्याच्यात ती चळवळीचं काहीतरी त्याच्यात आलं. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा फुलेशाह आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय अंगण डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आर म्हणला गावभर पेरलं आणि घरातच काय उगवलं. मग कांबळेनं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे भुसा तो पण नुसताच तो 2दा काढला. मग याच्या लक्षात आलं DNA मध्ये ही डबल आणि शेवटी या कांबळेच्या या व्यवस्थेमुळे काय झालं, हा कांबळे आता वेडा झाला. या शेवटच्या 4 वाक्यात खरी कविता आहे. कांबळे आता वेडा झाला. कांबळेला या व्यवस्थेनं वेडं ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत आहे. कांबळे भारतीय 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 म्हणून ओरडतोय. कांबळे शिवराय ते भीमराय नातं सांगतोय. कांबळे मानवता म्हणतोय. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिन्ही नाही. कांबळेच्या हातात हा देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलं.
पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाप देऊन तुडवतो, पण कांबळे नाही रडत, तो नुसताच करतो. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश पुरोगामी आहे, पुरोगामी देश जिवंत आहे. एवढं तुम्ही आम्ही जरी लक्षात घेतलं, हा विचार आहे, आम्ही कणत का होईना, लढत का होईना राहू, हा विचार जिवंत राहणार आहे. आता त्यात तुम्ही सगळेजण आहात, अशी सगळेजण यावेत आम्हाला अपेक्षा आहे. आताचा हा काळ ही गरज असणारा काळ चळवळीला. पण काय काय जण तर असे आहेत, त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की तुम्ही चळवळीत येऊच नका. तुमचं चळवळीत न येणं हीच चळवळीसाठी फार मोठं योगदान. तुम्ही आहेत तिथंच बरे आहात, तुम्ही इथे येऊन घाणच करू नका. मला अंदाज आलाय, माझा जो हा 5वा घेर टाकून प्रवास सुरू झालाय, अनेक संकट आहेत, अनेक हल्ले आहेत, अनेक जाती धर्मांची दगड माझ्यावरती पडणार आहेत, अंधभक्तांच्या शिव्या खात पुढे जायचं आहे. पण तरी सुद्धा या देशात भारतच पेरावा लागणार आहे आणि माझी कविता ते करत राहणार. अनेक जण म्हणतील राजकारणात जाणार आहे का, तर मी आताच सांगतो, मी राजकारणात नसणार आहे, पण मी राजकारणाच्या जवळ असणार आहे. मी राजकारणाच्या जवळ असलो तर माझी कविता मात्र थेट राजकारणात असणार आहे. म्हणजे मी कुणाच्याही स्टेजवर जाणार आहे, फक्त सत्ताधारी पक्षांचा स्टेज सोडून मी कुणाच्याही स्टेजवरती जाणार आहे. स्टेज कुणाचंही असो, म्हणजे साध्या सोप्या भाषेत बाटली कुणाची असो, औषध माझं असणार. मग ती इंजेक्शनला द्यायचं, सलाईनला द्यायचं मी ठरवणार आहे. कारण काय झाले, आमची साहित्यिक चळवळ ही गल्लीतच राहिली. वर्षभर वर्गणी काढते आणि साहित्य संमेलन घेते, मग त्यात मी वळखीतच बोलवतो की आपला पाहुणा आहे त्यालाच बोलव, त्याला नको बोलू. मग 40 कवी आणि कवीच कवीची कविता ऐकते. बरोबर, मग ते एक कविता येते, त्याची कविता म्हणते, ते इकडच्या दाराला निघून जाते, ती मागची 39 म्हणते थांब की आमचा आहे, सगळ्या शिंपी एकच राहते. तो अध्यक्ष असतो कवी संमेलनात. ही आमची साहित्यिक चळवळ, सांस्कृतिक चळवळ आणि आम्ही मोडीत काढूनच ठेवलेली आहे आमची. आणि आमच्याकडे जयंतीशिवाय दुसरं आहेच काय वर्षभरात? जयंतीशिवाय आमच्याकडे काहीच नाही. जयंती आली की हाण डीजे, वाजव डीजे, पेरणी होतच नाही. म्हणून आम्हाला सगळ्यांना एक मूठ बांधून एक विचार, सांस्कृतिक राजकारण, साहित्याचं राजकारण, हे राजकारण आम्हाला करावं लागणार आहे. आणि यासाठी सर्व जाती धर्मांशी आमचा संवाद असला पाहिजे. आणि तो संवाद होत राहणं हे त्या चौकातल्या पप्यालाच कळतंय. संवाद नसल्यामुळे त्याचं काय हाल झाले त्याला कोणच विचारत नाही. आणि इथलं शिकल्याला विचार म्हणताय, तो पप्याला म्हणतो हे फालतू आहे. माझ्या ते पप्या चळवळीचा कणा आहे रे. चौकातला पप्यात राहिला तो चळवळीचा कणा आहे. थोडक्यात चळवळीचं काय झाले सांगू का? आमचे सचिव अभ्यास करत बसतो, मग ते बाहेर खेळायला गेल्यावर आमची मम्मी म्हटली, अरे सचिन चौकात जाऊ नकोस, ते फालतू आहे. म्हणजे आमचीच पोरं फालतू आहे.
मग सचिननं दार लावून अभ्यास केला. सचिन 10वीला पहिला आला, 12वीला पहिला आला, सचिन सेटनेट झाला, सचिन प्राध्यापक झाला. आणि प्राध्यापक सचिन कांबळे कॉलेजवर गेले. मग कॉलेजवर गेल्यावर स्टाफरूम मध्ये गेल्यावर कळलं, अरे मी प्राध्यापक झालो तरी इथं सुद्धा महारच आहे. आणि पप्या मावा बिवा खाऊन चौकातच थांबला. सचिन सरांच्या नजरेत पप्या फालतू झाला. मग सचिन सरांना एकदा प्राचार्यांनी बोलवलं आणि सांगितलं, सचिन आज शिपाई आला नाही आमचा, तेवढं चौकातनं जाऊन माझ्यासाठी पान घेऊन द्या. मग सचिन सरांच्या लक्षात आलं, मी प्राध्यापक आहे पण सर मला पान आणायला होते, बाकीचं कुणाला सांगत नाहीत पण मला सांगते, कांबळेच पण भाकरी महत्वाची. म्हणून मग प्राध्यापक सचिन कांबळे पान आणायला चौकात येते. मग तिथं पप्या मावा मारत असते. तो बघते सचिन भाऊ इकडं कुठं, मग सचिन भाऊ इकडं कुठं, पप्या विचारते. सचिन भाऊ खाली मान घालून वैतागून म्हणतात, सरांचं पान आणायला आलं. मग पप्याच्या लक्षात येत्या की, आणि मग तो पान पार्सल हुस तर पप्या 2 डांगत कॉलेजचं प्राचार्य केबिन गाठतंय. प्राचार्याला उभं करतोय, 2 कानाखाली घेत पप्या म्हणतोय, प्राचार्य सचिन कांबळे आमचे आहेत, ऑफिशियल काम सांगायचं, परत जर पान आणायला सांगितलं तर हो भीम टोला बसल्याशिवाय राहणार नाही. चळवळीसाठी जेवढा प्राध्यापक सचिन कांबळे महत्वाचा आहे, तेवढाच हो भीम टोला वाजवणारा पप्या सुद्धा चळवळीसाठी फार महत्वाचा आहे. त्या पप्याला लांब सोडू नका. त्या पप्याला लांब सोडल्यामुळं पप्या गोरक्षक झाला. तिकडं हप्ता गोळा करत हिंडायला. पप्याला सुद्धा आज जवळ धरलं पाहिजे. आणि प्राध्यापक सचिन कांबळे सरांच्या मिसेसला माझं सांगणं आहे की पप्या भाऊजीची बायको आहे, पप्या भाऊजीला 2 पोरं आहे, तर मिसेस कांबळे मॅडम सरांच्या खिशातनं ढापलेल्या पैशातून वर्षातून एकदा जरी पप्याच्या पोरांना 2 दप्तर दिली तरी चळवळ होत असते. ही शहाणपण, ही जाणीव ही आम्हाला असली पाहिजे. आणि हे जर आम्ही केलं, आमचं मराठा बांधवांचं आंदोलन झालं होतं, त्याला मुस्लिम बांधवांनी जेवण, सरबत, पाणी दिलं. आज खरं सांगू, त्या एका कृतीमुळं महाराष्ट्रातल्या गावगाड्यावर मराठा बांधव आणि आमचा मुस्लिम बांधव गुन्ह्यागोंदान राहत आहे. ही प्रेमाची कृती आहे आणि आमचा मराठा बांधव सुद्धा यांना कधी विसरत नाही. हा भारत आहे, ही भारतीय आमची संस्कृती आहे, ही एकात्मतेची आहे. आणि ही भारताची संस्कृती जोपर्यंत आहे, पुन्हा पुन्हा सांगते, कुणी किती आपटा, इथल्या एकात्मतेला धक्का कधीच लागू शकत नाही. फक्त आम्ही जागं पाहिजे. आमच्यात एक गाणं आहे नुसतंच, जागं असावं भीमाचं पिल्लू जागा असा, अयो झोपून आहे गोधडीत. तर आपण खरोखर जागे राहूया. त्यामुळं कासम चाचा, तुमचे मनापासून आभार काही मानणार नाही, पण आज तुम्ही हे जे हातात घेतलंय, तुम्ही सगळी चळवळीत आणा, तिकडची बी इकडची बी, कुठल्या रंगाच्या असतात, पण ती जर तिरंग्यासाठी एकत्रित येत असतील तर माझी कविता त्यांच्यासोबत कायम राहणार नाही. म्हणून आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया या भारताचं, या भारताच्या घरट्याला दार कशाला, जुळजुळतूया या पुरोगामी झऱ्याला, आपल्याही विचारांचं पाणी देत राहूया.
मिनमिनत्या या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या ज्योतीला आपल्याही अभ्यासाचा उजेड देत राहूया आणि जोपर्यंत हा भारतीय तुमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहा. एवढं बोलून थांबतो. जय भारत, जय संविधान, जय हिंद, जय महाराष्ट्र.